गणपती बाप्पा मोरया. मी तुमचा लाडका सागर. तर आज आपण चाललोय पेन इथे अमरापूर दादर गावचे इथे गणपतीचे कारखाने आहेत, तर तिकडे जाणार आहे. आणि हा माझा पहिलाच वर्ष आहे, तर जाऊया बघूया कसं कसं आहे ते सगळं. आणि तिकडनं आपण बघू, पाऊस नसला जास्त वगैरे तर तिकडनं आपण पालीला जाऊया. तर पालीचा पण मी दाखवेल, पण ते दुसरा आपण सेकंड पार्टमध्ये करूया. आज आपण हा पहिला पार्ट आहे तो आपण गणपतीचं इकडे सगळं बघूया, कसे आहे गणपतीची मूर्त्या वगैरे आणि कसं काय सगळं ते. चला जाऊया आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि चला, तर आता निघालोय, राहुलची वाट बघतोय. चला जाऊया, प्रवासाला सुरुवात करूया. पावसाने खरंच खूप वाट लावली. आता थोडंसं कमी झालं, एवढा रेनकोट घालून सुद्धा एवढा पाऊस ना, रेनकोट घालून सुद्धा जोराचा पाऊस आला. रेनकोट घालून सुद्धा भिजलो, रेनकोट घालून सुद्धा भिजलो. थांबलेलं आहे. चल चल, सगळे लाईनीत कारखाने. पूर्ण गावात सगळे मोठे मोठे गणपतीचे कारखाने आहेत पूर्ण, सगळे लाईनीत. म्हणजे सगळ्यांनी प्रत्येकाच्या घराघरावरच आहे मोठे सार्वजनिक गणपतीपासून सगळं सगळ्यांच्या घरात. म्हणजे बोलतात ना, गणपतीचं म्हणजे असं कारखाने आहेत. माहेरघर म्हणून माहेरघरच आहे गणपतीचं असं वाटतं. रस्ता पण पूर्ण निसर्गाच नाही. इथे इथे कुठे बघू, म्हणजे कुठे लक्ष द्यायला तिकडे सगळीकडे कारखाने असे फ्रेम करून ठेवले रस्त्यात. पण गणपती बाप्पा मोरया. मी तुमचा लाडका सागर. तर आज आपण आलोय पनवेलमध्ये. एक सेकंड, आता मला माहिती आहे मी व्हिडिओमध्ये चुकीने पेनच्या जागी पनवेल बोललोय, तर ते पनवेलला नाही आहे, ते पेनला आहे. पेनला अमरापुरी गावामध्ये. तर सॉरी एकदा. आणि चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही सगळं पुढे. आपण बोलले जसं व्हिडिओमध्ये गणपतीचं, आपण पनवेलला गणपती बघायला येतो. तर आपण एक दादाच्या कारखान्यावरती आलो, त्याचं नाव गणेश पाटील दादा आहे. तर दादा ये ना, काय बोलतो, कसा आहेस? तर आपण जसं फोन केलं तसं आपण दादाच्या कारखान्यावरती आलोय पनवेलला. तर दादा, आपण आपल्या कारखान्यात गणपती वगैरे दाखवाल का, कसे कसे गणपती वगैरे? हां. आणि मी इकडे पण बघतोय पहिला स्टार्टिंगला आणि फ्रेमवर पण ठेवले बघा, किती सुंदर सुंदर मूर्ती आहे गणपतीची. मस्त वाटतात बघा, एकदम पूर्ण पिवळा धोतरमध्ये एकदम. बाजूलाच पूर्ण मोर पिसे वगैरे लावले मुकुटला वरती पण बघा. मूर्ती आहेत बघा ना, म्हणजे तेजस्वी रूप. आपण आतमध्ये जाऊया. इकडेच बघा एंट्रन्स वगैरे. आणि हे सगळं ते स्वतः इकडे बनवतात सगळं. कसं आहे आता, कुठले कसं कसं आहे आपल्या मूर्तीचं थोडं सांगाल? ही आता 2.5 फुटाची रेंज चालू आहे आपली. 2.5 फुटाची. बाहेरला बघितली ती 5 फुटावरून. 5 फुटाची. ते पण बघा, आपण बघू शकतो मस्त मूर्तीचं असं जे तेज बघा, पूर्ण म्हणजे एकदम डिटेलिंग त्यांचं सगळं केलेलं. आणि याला बुकिंग करायला असं किती महिना पहिला यायला लागतं आपल्याला? थोडा लवकर आलात ना तर म्हणजे थोडा डिस्काउंट मिळतो, असं असतं. एंडिंगला तशा मूर्त्या मिळत नाही ना, त्याच्यामुळे थोडे रेट पण वाढतात, असा विषय. आणि आपल्या मुंबई वगैरे डिलिव्हरी कुठपर्यंत आहे असं? आपण होम डिलिव्हरी नाही करत, तुम्हाला येऊन न्यायला लागते, बाकी काही नाही विषय. खालची पूर्ण सर्व आपली 2.5 फुटाची रेंज चालू, 2.5 फुटाची. आणि वरची पूर्ण 2 फुटाची रेंज चालू. त्यांचं काय असं प्राइसिंग वगैरे कसं असणार आपलं? आपल्याला 6,000 पासून स्टार्ट होते. जशी मूर्तीचे ज्वेलरी वर्क असेल ना, हा ज्वेलरी, जसं मूर्तीप्रमाणे कॉस्ट असतो. आणि जे आपण समजा फोटो देऊन आपण मूर्ती बनवतो त्यांचे थोडं प्राइस जास्त असतात ना? असं काय नाही, जसं मूर्तीला जसं लागेल ना वर्क, तशा मूर्तीप्रमाणे प्राइस असते. किती मस्त आहे वर्क केलं त्यांनी एकदम. जरा इकडे इकडे पण बघा.
ही बालमूर्ती आहे ना ही? हा, ही बालमूर्तीमध्ये सगळं शाडू मातीचे असतात आपल्याकडे? शाडू मध्ये पण बनवतो, जशी रिक्वायरमेंट असेल तशी आपण बनवतो. त्याचं लवकर द्यायला लागेल ना शाडू? हा, लवकर लवकर. ती शाडू मातीला सुकायला थोडा टाइम लागतो, म्हणजे जूनला वगैरे द्यायला ते थोडं नॉर्मल रिस्की पण असते, असा काही नाही विषय, पण आपण बनवतो, काही विषय नाही. मस्त. तिकडे पण बघते अजून थोडं पेंटिंग कलरिंग बाकी आहे, तिकडे पण वर्क चालू आहे. ती किती 5 फुटाची असेल ना? हा, इकडे पण आहे, यांचं पण वर्क चालू आहे. पेशव्यांसारखी आहे. पेंटिंग. तर आपला इकडे यायचं ऍड्रेस आणि कसं काय लोकेशन वगैरे थोडं सांगाल? आपला शॉप पेन अमरापूर अमरापूर अमरापूरच्या 2 किलोमीटर पुढे आहे, तांबडशेत गावामध्ये. आपला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कसं आहे? हा, मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं. बाकी तुम्ही या. आता तर बुकिंग फुल असेल तर देऊ शकता आता पण बुकिंग? नाही, आता 20 तारखेपर्यंत बुकिंग चालू आहे. 20 तारखेनंतर बुकिंग बंद होईल. बुकिंग बंद होणार? 1 महिना अगोदर आपल्या बुकिंग बंद. डिलिव्हरी वगैरे आपल्या इकडे येऊन घ्यायला लागेल ना असं? हा, म्हणजे कोण समजा पनवेलला राहत असेल वगैरे असेल तर त्यांना भेटेल पनवेल? मिळू शकतो, बाहेरला पण मिळू शकतो. फक्त जे चार्जेस लागतील ना ते तुम्हाला चार्जेस लागणारच. आपण या, नक्की व्हिजिट करा दादाच्या याला. मी नंबर देतो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये. खरंच बघा ना तुम्ही, मूर्ती बघा ना एकदम, म्हणजे माझा इकडनं जायचं इच्छा करा तर एवढी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. म्हणजे असं म्हणजे रूप बघा एकेकांचे, एकदम असे तेज असतात ना मूर्तीला त्यांचे. बघा असं डोळे बी एकदम डिटेलिंग बघा, एकदम पूर्ण डिटेलिंग बघा मूर्तीची. हे खाली पण दगडूशेठचे वगैरे असं दगडू. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाठी दगडूशेठ मध्ये पाठी मुकुटला मोर पिसी पाहिजे असेल तर तिकडे आहे त्या साईडला. हा, तो थोडा स्पेशल. म्हणजे असे वेगळे कॉस्ट लागतात, म्हणजे आपले हिरे वगैरे करणं, आपण वर्क करणं त्याचं. आता ह्या गणपतीला आहे ना, काचेचे 300 हिरे लागले मोजून. थोडा स्पेशल वर्क मध्ये येतो, वेगळा काहीतरी. बघितलं, खूप असं सुंदर सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही नक्की या, लवकरात लवकर या. 20 तारखेच्या आतमध्ये लवकर लवकर या आणि बुकिंग द्या दादाला. आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगाच, आणि मी सगळं डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो. चालेल, ठीक आहे, थँक्यू. गणाधिपती तू येता दारी, अवतरते माझ्या विश्वाचे अंबर. वंदितो तुझ मी, नमो गणराया, चरणी तुझिया माझी काया. वंदितो तुझ मी, नमो गणराया, चरणी तुझिया माझी काया. नमो गणराया, नमो गणराया. One hour later. हा त्यांचा कारखाना आहे मोठा, इकडे पेंटिंग वगैरे सगळं काम असतो. आता जाऊन बघू आपण. केवढा मोठा कारखाना आहे. केवढा मोठा कारखाना आहे बघा. इकडे सगळं पेंट वर्क वगैरे असतं. मस्त बैठक मूर्ती आहे.
तेव्हा मोठी सोंडवाली मूर्ती.